विश्व माऊली ज्ञानोबरायाला या अभंगामध्ये श्रेष्ठ असं संबोधन वापरून नाथ महाराजांनी विनंती केलेली, महाराज मागणी केलेली आहे. मागणी अशी फक्त की माऊली तुम्ही जरा आमचं अंतकरण जागं ठेवा, आमच्या अंतकरणामध्ये त्या ठिकाणी जागृती असू द्या. जागृतीची मागणी पहा, संत मागत असताना कधी कधी देवासाठी मागत असतात, कधी कधी जीवासाठी मागत असतात, कधी कधी संतासाठी मागत असतात आणि कधी कधी स्वतःसाठी मागत असतात. महाराज कधी कधी संत देवासाठी मागतात. कथा सांगून वेळ घेत नाही, फक्त नावं सांगतो. गोपाल कृष्ण वृंदावनामध्ये बाल क्रीडा करत असताना, गाई राखत असताना वृंदावनात कृष्णाच्या खोड्याल कंटाळून गेलेली ब्राह्मणाचे पोरं जेव्हा त्या ठिकाणी महाराज ही सगळी ब्राह्मण मंडळी कृष्णाच्या खोड्याल कंटाळून जेव्हा वृंदावनात राहण्याकरता गेली होती, त्यावेळेस त्याने तिथे एक यज्ञ केला होता. गोपाल कृष्णाने एक दिवस मुलाईला सांगितलं, भाकरी किरी काय घरून घेऊ नका, तिथे गेल्याच्या नंतर मी तुम्हाला जेवू घालतो. आणि महाराज त्या दिवशी मुलांनी काही भाकरी आणल्या नाही. सगळे मुलं वृंदावनात गेल्याच्या नंतर दुपारपर्यंत खेळ खेळले आणि दुपारा भूक लागल्याच्या नंतर म्हणले, कृष्णा जेवण्याचं काय मिळे? म्हणले, पठाडे महाराजाच्या आश्रमात हाय व्यवस्था, काळजी करू नका. महाराज सप्ताह चालू आहे. आणि मग कुठे रे सप्ताह? कृष्णा देवा कुठे? महाराज त्या ठिकाणी व्यवस्था कुठे? परमात्म्याने सांगितलं, पेंद्या जरा झाडावर चढ बरं, धुपट कुठे दिसते पाय. आणि महाराज त्यातला एक मुलगा वानरासारखा वर चढला. मामा समोर पाहिलं तर धूर दिसलेला आहे आणि त्याने सांगितलं, कृष्णा चुलांगण पेटलेलं दिसते. म्हणलं व्यवस्था आहे. मग मला उदाहरण वाढवायचं नाही. त्यावेळेस त्या मुलाला धुराच्या दिशेने पाठवलं आणि महाराज गोपाल कृष्णाच्या सगळ्या बालमित्रांनं यज्ञामध्ये उभ्या असणाऱ्या सर्व ब्राह्मणांना अन्न मागितलंय की आमचा कृष्ण वृंदावनामध्ये भुकेजलेला आहे, तर कृपा करून थोडंसं अन्न द्या. हे कोणासाठी मागितलंय? गोपाळ भक्त आहेत आणि जर ब्राह्मणाला अन्न मागत असतील तर देवासाठी मागितलं महाराज. म्हणजे कधी कधी भक्त मागतात ते देवासाठी, कधी कधी भक्त मागत असतात तुमच्या माझ्यासाठी. याची बी कथा मोठीच्या मोठी, मी विस्तार करणार नाही, मला अभंगात थोडंसं बोलायचं, विस्तार करायचं नाही. याचा एका वाक्यात सांगतो. पुंडलिक रायाच्या मंदिरामध्ये जेव्हा पुंडलिक रायाची भक्ती पाहून माझा चालक मालक असणारा, जगाचा चालक मालक असणारा परमात्मा पुंडलिक रायाच्या पुढे आला. सांगितलं, पुंडलिका मी तुला दर्शन देण्याकरता आलो. महाराज देव प्रसन्न झालेले आहेत पुंडलिक रायाला. बोल, माग माग, काहीतरी माग. असं म्हटल्याच्या नंतर पुंडलिक रायांची मागणी मागितली महाराज, ती तुमच्या माझ्यासाठी मागितलेली आहे. काय मागितलं? मूड पापी जैसे तैसे उतरी कासे लावणी, म्हणजे जीवासाठी मागणी. पुंडलिक रायासारख्या भक्तानं या ठिकाणी महाराज ही मागणी मागितली, ते आपल्यासाठी. संत देवासाठी मागतात, उदाहरण सांगितलं मी तुम्हाला. संत जीवासाठी मागतात, उदाहरण सांगितलं मी तुम्हाला. संत संतांसाठी मागत असतात. महाराज माझ्या नामदेवरायानं सर्व संतांना या ठिकाणी आयुष्य मागितलंय. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. महाराज चांगल्या घराण्यातल्या कुलवानाला सगळ्या पुढच्या पिढीला आयुष्य मागितले महाराज. एका माणसाला आयुष्य नाही बरे, म्हणजे एका भक्ताला अकल्प आयुष्य द्या असं नाही मागणं नामदेवरायाचं. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. कुळातली जी पुढे पुढे येणारी मंडळी महाराज, त्या सगळ्या कुलाला भगवत भक्ताच्या कुलामध्ये देवा ते ओस पडू देऊ नको, आयुष्यवान माणसं दे. ही जी मागणी संतांनी संतांसाठी मागितली आणि आजच्या अभंगामध्ये महाराज स्वतःसाठी मागतात. शहाणे माणसं असं असते. मी नेहमी सांगत असतो, पहा एक मुलगी आपल्या आई वडिला बरोबर दर्शनाला आली एका मंदिरामध्ये आल्याच्या नंतर त्या ठिकाणी दर्शन वगैरे घेतलं. आणि काही काही मंदिरात मणी खूप चांगले लिहिलेले असतात, पाठी खूप सुंदर मणी असतात. शिकलेली पोरगी असल्यामुळं देवीदास इकडे तिकडे त्या ठिकाणी ती वाचू लागली, वाक्य काही लिहिलेली अशी. एक दोन वाक्य त्या मुलीने वाचल्याच्या नंतर भिंतीवरचं एक वाक्य वाचलं, ते असं होतं की बुवा हे जागृत ठिकाणी आणि जागृत देव असल्यामुळं या देवाला जर काही मागितलं तर 100% मागणी पूर्ण होती. शिवाजी बाबा 100% मागणी पूर्ण होती. फक्त अडचण एक आहे, स्वतःसाठी मागायचं नाही. जर स्वतःसाठी मागितलं तर इथं इच्छा पूर्ण होत नाही, पण लोकांसाठी मागितलं तर हा देव तुमची इच्छा पूर्ण करते. मुलींनी ते वाक्य वाचलं, पुजाऱ्याजवळ आली. पुजाऱ्याचं दर्शन घेतलं, सांगितलं, पुजारी बाबा काय म्हणते बेटा, हे भिंतीवर लिहिलेलं खरं आहे का? जे भिंतीवर वाक्य ते खरं आहे का? त्याने सांगितलं, हो बाई हे खरं आहे, कारण हा देवच असा आहे की या देवाला जेही मागितलं त्या ठिकाणी पूर्ण इच्छा होती. फक्त स्वतःसाठी मागायचं जमत नाही. मग दुसऱ्यासाठी मागितलं तर त्या ठिकाणी महाराज ती मागणी पूर्ण होती, पण स्वतःसाठी मागायचं नाही. हुशारच होती महाराज मुलगी. मुलीनं त्या पुजाऱ्याचं ऐकलं, पुन्हा देवाच्या पुढे येऊन उभी राहिली आणि दर्शन घेतलं. देवाला म्हणू लागली, त्या मंदिरातल्या मूर्तीला म्हणू लागली, देवा मी माझ्यासाठी काही मागत नाही, पण माझ्या आईला माझ्या पप्पाला चांगला जवाई दे बुवा. तुमच्या ध्यानात आलं का नाही? कोणासाठी मागणी?
महाराज तिनं मागणी मागत असताना की मी माझ्यासाठी मागत नाही, पण माझ्या आईला आणि माझ्या वडिलाला एक चांगला जवाई दे. म्हणजे पर्याय कोणाला मागितलं? स्वतःलाच मागितलेले महाराज. म्हणजे कधी कधी संत त्या मुलीनं जसं स्वतःला मागावं तसं संत कधी कधी स्वतःसाठी मागत असतात. आज माझे नाथ महाराज ज्ञानोबरायांना त्या ठिकाणी स्वतःसाठी मागतात, पण मागायचं असलं तर थोडंसं वर्णन करावं लागत असते. वर्णन केल्याशिवाय महाराज त्या ठिकाणी मागता येत नाही. म्हणून ज्ञानोबरायाचं वर्णन करण्याकरता विशिष्ट संबोधन देऊन ज्ञानोबरायाची स्तुती काय समजलं ना की वर्णन करावं लागत असते. कधी कधी वर्णन खोटं असते, यथार्थ वर्णन असते महाराज. कधी कधी वर्णन यथार्थ नसते, अयथार्थ असते. आणि कधी तुम्हाला एकीकडे घेऊन गेलो की बुवा कधी मागायचं असलं ना दादा, मागायचं असलं ना की मग म्हणणंच लागतंय. काय म्हणणं लागते? अहो उदाराच्या यादीमध्ये कर्णाचं नाव घेतले जाते, पण ते 2 नंबरलं आणि तुम्ही 1 नंबरला. अशी स्तुती करावीच लागते ना, कारण ज्याला मागायचं त्याला थोडासा मोठेपणा द्यावाच लागत असते मला. पण कधी कधी तो मोठेपणा अंगलगट येते. आम्ही एखाद्याला म्हणावं की खरंच कर्णापेक्षा उदार आहेत तुम्ही, आमचा कार्यक्रम चालू आहे, कर्णापेक्षा उदार नाव म्हणून दिलं महाराज. त्यांना सांगितलं 11 घ्या आपली. असं करत असेल तर मग कर्णाच्या नावाच्या लाजीरवाणाचपणा केला का नाही? म्हणजे यथार्थ वर्णन नाही ते. पण कधी असं असते महाराज जसं सांगितलं तसंच वर्णन असते, यथार्थ वर्णन असते. ज्ञानोबा आपण विचारू असं नाथ महाराजांना, नाथ बाबा तुम्ही जर विश्वमाऊली ज्ञानोबरायला श्रेष्ठ म्हणत असाल तर ज्ञानोबराय नेमके कशात श्रेष्ठ ठरले आणि कुठं श्रेष्ठ ठरले? कुठं श्रेष्ठ ठरले ज्ञानोबराय? माझी ऐकावी विनंती ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती. तर ज्ञानोबराय नेमके श्रेष्ठ कुठं ठरले? कुठं ठरले ऐका आणि कसे ते बी सांगू. ज्ञानोबराय श्रेष्ठ कुठं ठरले? आपण सगळी ऐकणारी मंडळी आहात. असं म्हणतात विश्वमाऊली ज्ञानोबराय आणि नामदेव महाराज तीर्थयात्रा करण्याकरता गेले होते महाराज. तीर्थयात्रा जसं आपण आलो तीर्थयात्रेत कधी गेले होते तर त्यांच्या ज्ञानोबरायची अशी इच्छा होती की आपण एकदा भूतलावरती सर्व तीर्थ पाहावे. आणि मग चांगला एखादा मित्र आपल्याला कीर्तनाला नेणारा, तीर्थयात्रेत जसं आळंदीत आपण आलो तर आपल्याला जागा करून प्रदक्षिणाला नेणारा पाहिजेत महाराज. इथं खोलीत आपल्या सोबती असा पाहिजेत की त्यांना उठ बरं, अरे वेळ जाईल करू पसर तू, 5 दिवस झाले 1 प्रदक्षिणा नाही केली आपण, असं खोलीत राहणारा म्हणाय पाहिजे. पण खोलीतला म्हणजे आनभर टमाटी आनभर दूध असं असेल तर तेही करत नाही ना आपल्यालाही घडू देत नाही. विठ्ठल विठ्ठल. महाराज त्या ठिकाणी चांगला कोणीतरी सखा असावा. आणि मग नामदेवरायासारख्या सख्याला त्या ठिकाणी विनंती केली, देवाला विनंती केली, देवा एवढा सखा तुमचा सखा माझ्या बरोबर द्या. त्या प्रसंगाला असं म्हणतात नामदेवराया आणि नामदेव ज्ञानेश्वरजी महाराज पूर्ण भारताची तीर्थयात्रा करत करत काशीमध्ये आले होते. काशीमध्ये प्रेमी धरी विश्वनाथ बाबा भगवंत शंकर मंदिरातून बाहेर आले ज्ञानोबरायासाठी काशीत. आणि माऊली या 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 इथं मोठा माणूस आल्याच्या नंतर जसं आपण पुढे जाऊ या महाराज, तसं ज्ञानोबराय आळंद महाराज काशीमध्ये गेल्याच्या नंतर काशी विश्वनाथान बाहेर या माऊली या, ज्ञानोबरायचा हात धरावा असं वर्णन केले महाराज संतांनी. ज्ञानोबाचा हात प्रेमी धरी विश्वनाथ असे बोलत चालत